आपल्यामधलंच कोणीतरी एक, पण ज्येष्ठ, ज्याला गरज आहे सेवेची. कदाचित वैद्यकीय उपचार किंवा शस्त्रक्रिये पश्चात सेवेची. कदाचित घरात कोणी कुटुंबीय नसल्याने काळजी घेण्याची. आणि तुम्हाला समजतं अशा निवासाबद्दल जे खास वयस्कर व्यक्तींसाठी आहे. जीवन आनंद, एक असं सेवा केंद्र जिथे तुमच्या घरच्या व्यक्तीची घरच्यासारखीच काळजी घेतली जाते. आणि हेच तर तुम्हाला हवं होतं. जीवन आनंद पुण्यात कर्वेनगरच्या निसर्गरम्य परिसरात 3 मजली वास्तूमध्ये उभं असलेलं, तुमच्या प्रियजनांसाठीच तुमच्यासारखीच काळजी घेणारं हेल्थ केअर सेंटर. ह्यामागे आहे जिव्हाळा डॉक्टर सौ विजया मुकुल डांगे यांचा. शांत व्यक्तिमत्व आणि रुग्णांना बरं वाटावं अशी मनापासून इच्छा. शिक्षण BHMS, हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि पॅलिएटिव्ह केअर सेंटर, तसंच पुण्यातल्या प्रतिथयश हॉस्पिटलमध्ये 15 वर्षांचा अनुभव. डॉक्टर डांगे यांच्यासह त्यांची टीम सेंटरमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठांसाठी सदैव तत्पर असते. मी जीवन आनंद होम फॉर सिनियर सिटीजन्स अँड पॅलिएटिव्ह केअर आणि हॉस्पाईस इथे रेसिडेन्शियल डॉक्टर आहे. जीवन आनंद हा प्रकल्प माझ्या काका मिस्टर उल्हास मानकर आणि माझा भाऊ मिस्टर गोपी मानकर आणि मिस्टर आशिष मानकर यांचा आहे. आणि सध्या मी तो सांभाळत आहे. 24 आवर्स माझ्या इथे मी असते आणि माझा स्टाफ देखील 24 आवर्स वेल ट्रेन्ड स्टाफ आहे. वी मेनली फोकस ऑन द नर्सिंग केअर, द डाएट अँड द हायजीन ऑफ द पेशंट and the mental and the physical health of the patient. Our day starts by say 6:30 in the morning. 6:30 quarter to 7 ला पेशंटला गरम पाणी दिलं जातं. थोडंसं कोमट पाणी, ल्यूक वॉर्म वॉटर, म्हणजे की बॉवेल मोमेंट्स व्यवस्थित व्हाव्यात. त्याच्यानंतर चहा बिस्किट आणि डेली रुटीन जे असतं ते लाईक 2 वेळेसचा चहा, 1 टाईम ब्रेकफास्ट, 1 टाईम स्नॅक्स आणि 2 वेळेसचं जेवण. लॉन्ड्री इज इन्क्लुडेड हिअर. एका रूममध्ये 2 जण असतात. वी हॅव अ फाउलर बेड वेअर द पेशंट नर्सिंग केअर इज टेकन ॲट ॲप्रोप्रिएट टाईम अँड प्लेस. वी हॅव पीपल हू कॅन स्टे फ्रॉम 10 days till lifelong. Post operative management is done mainly orthopedic or surgical also. Bedsore dressings, RT feeding, catheter is been taken care. मी इथे रेसिडेन्शियल आहे त्यामुळे 24 तास अवेलेबल आहे. माझे राऊंड्स 2 वेळा राऊंड्स होतात. नर्सिंग स्टाफ जो आहे तो वेल ट्रेंड आहे. स्टाफ अँड आय टेक केअर ऑफ बेडसोर, चेंज ऑफ पोझिशन, डाएट, their cleanliness, their hygiene. We see to it that the mental care of the patient is taken at par. Our facility includes the daycare also. Daycare starts from 8 a.m. to 8 p.m. We take care of dementia patients, Alzheimer's patient, Parkinsonism patient, post-operative care. In-house, we have a physiotherapist. We can arrange for lab, we can arrange for the X-ray, we can do ECG and other facilities which are needed at par. The candidate who need a higher center have been managed here. For primary management is done and immediately shifted to the higher center by calling the ambulance. In-house ambulance facility is available. आमचा सर्वांचा हाच प्रयत्न राहतो की ह्या त्यांच्या जीवनाच्या टप्प्यामध्ये त्यांच्या जीवनात आनंद सतत येत राहो. डॉक्टर सौ विजया डांगे यांनी काका श्री उल्हास मानकर यांच्या प्रेरणेने जीवन आनंदाचा प्रपंच मांडला. आमची पुतणी विजया डांगे हिने आमच्या निदर्शनास आणून दिले की आपल्या व्यवसायाबरोबर आपल्याला सेवासुद्धा देता आली पाहिजे. आणि आजच्या काळामध्ये फार ओल्ड एज होमची काळाची गरज आहे. आणि हे आमच्या सर्व फॅमिलीवरती बिंबवल्यामुळं आम्ही याचा विचार करायला लागलो की व्यवसाय तर होईलच, पण व्यवसायापेक्षा आपल्याला सेवा करण्याची जी संधी मिळेल आणि आज फार आवश्यक ही गोष्ट आहे ती आम्ही आता पूर्णपणे सुरू केलेली आहे. आम्हालाही सेवा करायची संधी मिळत आहे. या सेवा करायच्या संधीमध्ये आम्ही भरपूर आनंदी आहोत. लोकांचे जे रिस्पॉन्स मिळत आहे त्याबद्दलही आम्हाला आनंद आहे. आणि ही सर्व समाजाने या गोष्टीकडे लक्ष देऊन या काळाकडे पाहिलं पाहिजे
आणि जाणकार मंडळींनी याच्यामध्ये पडून सर्वांना त्याचा लाभ घेता येईल अशा गोष्टी केल्या पाहिजेत. ही समाजसेवा म्हणून सर्वांनी या गोष्टीकडं पाहण्याची जरुरी आहे. जीवन आनंद हे ओल्ड एज होम पॅलिएटिव्ह केअर सेंटर म्हणजेच एखाद्या वैद्यकीय शस्त्रक्रियेनंतरच्या काळजीसाठी राहण्याची व्यवस्था आहे. इथे प्रत्येक वृद्धाच्या वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन त्यांना स्वतंत्र निवासाची व्यवस्था आहे. त्यासाठी 3 मजल्यामध्ये एकूण 12 निवास आहेत. प्रत्येक निवासामध्ये बेड, टीव्ही, संरक्षक कठड्यासह बाथरूम, आपत्कालीन बेल तसंच वाचन सुविधा आहेत. जीवन आनंदमध्ये असिस्टेड लिव्हिंग, डिमेन्शिया केअर या सुविधा देखील आहेत. जीवन आनंद ओल्ड एज होम पॅलेटिव्ह केअर आणि हॉस्पिक ही जी संकल्पना आहे ती कशी मुळात आमच्या मनामध्ये आली हे जे मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. ही पूर्णपणे वास्तू जी आहे ती आम्ही अत्याधुनिक मुलींच्या हॉस्टेलसाठी आम्ही नियोजित केली होती. नियोजन करत असताना खूपशा गोष्टी आम्ही एक्झिक्युटिव्ह रूम्स असल्या पाहिजे, एक्झिक्युटिव्ह सगळं असलं पाहिजे ह्या हिशोबाने आम्ही ही वास्तूची मांडणी केली होती. मीनवाईल असं झालं की करोना आला. करोनाच्या काळामध्ये खूपशा गोष्टी बदलल्या, खूपसे एक्सपेक्ट्स बदलले. तसंच माझी बहीण बिजाशानी निकम ही ओल्ड एज होममध्ये काम करत होते. तर तिचा तिथं 4 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. तर ती म्हटली, ती आम्हाला भेटायला आली आणि ती म्हणली की एवढी छान वास्तू आपण डेव्हलप करत आहोत तर आज काळाची गरज आहे की ओल्ड एज होम पॅलेटिव्ह केअर आणि हॉस्पिक ह्याची समाजाला गरज आहे आणि ती करणं गरजेचं आहे. लेडीज हॉस्टेल्स खूप मिळतील पण ओल्ड एज होमला आपल्याला म्हणजे की वाव आहे, लोकांना त्याची गरज आहे आणि आपण हे करू शकतो. मग ती संकल्पना आमच्यामध्ये रुजली आणि मग आम्ही सुरुवात केली की कसं आपल्याला ह्याच्यावरती काम करता येईल. मग आम्ही सुरुवातीला त्याच्यावरती R&D केली, खूप रिसर्च केले. त्यातनं असं लक्षात आलं की जे वयोवृद्ध लोक असतात त्यांना टॉयलेटमधनं उठताना त्रास होतो. मग त्यासाठी रेलिंग लावले पाहिजे. मग ते सुद्धा 304 ग्रेडचे आम्ही SS पाईप फुल 1 पीसमधले आम्ही ते त्यात ग्राउट करून ते बसवले. त्यानंतर बाथरूममध्ये आम्ही रेलिंग्स लावले जेणे कोणी घसरू नये, घसरल्यानंतर त्यांना पकडता यावं. ह्या पद्धतीचे आम्ही बाथरूममध्ये सुविधा वाढवल्या त्याच्यामध्ये. आणि अजून एक केलं की त्याच्यामध्ये आम्ही बेल ठेवली. बेल वाजवल्यानंतर खाली अटेंडन्सला कळतं की ह्या रूममध्ये अटेंडन्सची गरज आहे तर तो माणूस तिथे त्वरित पोचू शकेल. आणि त्याचबरोबर आम्ही अशी व्यवस्था केली की जे टॉयलेट्स होते ते टॉयलेट्सला जे दरवाजे जे होते ते दरवाजे आतले फोल्डिंगवाले होते तर आम्ही ते स्लायडिंगवाले केले जेणेकरून आपल्याला आतमध्ये 2 माणसांना व्यवस्थित फिरता यावं. त्यांना आंघोळ घालायची झाली तर आंघोळ घालत असताना आतमध्ये फिरण्यायोग्य जागा असली पाहिजे. या हिशोबाने आम्ही जे दरवाजाचे सुद्धा आम्ही स्लायडिंग डोअर्समध्ये कन्वर्ट केलं. त्याच्यामुळं सेवा द्यायला आम्हालाही सोयीस्कर झालं आणि ज्यांची सेवा करायची त्यांनासुद्धा सोयीस्कर झालं. अशा छोट्या छोट्या गोष्टीत आम्ही सुधारणा करायला सुरुवात केली. आता आमच्याकडे बेड्स आहेत, जे हॉस्पिटलचे जे बेड असतात तर ते बेड्स होते. पेशंटने आम्हाला सांगितलं की उंची जास्त होते, आम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ते वापरायला त्रास होत आहे. मग आम्ही पेशंटच्या रिक्वायरमेंटनुसार प्रत्येक बेडची हाईट आम्ही ॲडजस्ट करून घेतली की त्यांना ती सुविधा व्हावी. याच्या व्यतिरिक्त त्यांना मनोरंजनासाठी प्रत्येक वेळेस बाहेर येऊन बसणं अशक्य असतं म्हणून आम्ही प्रत्येक रूममध्ये TV ची व्यवस्था अशी केलेली आहे की बेडवर बसल्यावर तुम्हाला बघता यावं. ह्या अँगलने आम्ही त्याला TV ची व्यवस्थासुद्धा दिलेली आहे. मनोरंजन होणं आज प्रत्येकाला कसं आहे की आता एक वयस झाल्यानंतर सिरियल्स असतात, छोटे छोटे प्रोग्राम्स असतात, ते बघण्यासाठी प्रत्येकाला TV गरजेचं असतो. तर आम्ही इंडिव्हिज्युअल रूममध्ये TV दिलेले आहेत आणि प्रत्येकाला बघता यावी ह्या हिशोबाने आम्ही त्याची व्यवस्था केलेली आहे. जे झोपूनही बघता येतं, बेडवर बसूनही बघता येतं. तर ह्या छोट्या छोट्या सुविधा आम्ही त्यांना पुरवल्या आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा जसं आम्हाला रिक्वायरमेंट येते त्यांना वाटतं
की ह्या गोष्टीची कमतरता आहे, हे गोष्ट आम्हाला दिली तर आम्हाला सोयीस्कर होईल, या हिशोबाने आम्ही त्या सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. जशा रिक्वायरमेंट येतात तसतसं आम्ही त्याच्यामध्ये बदल करत असतो आणि ह्याच्याही पुढे आम्ही करत राहू. आणि सातत्याने हाच प्रयत्न असतो की जे आपल्याकडं आलेले वयोवृद्ध लोक आहेत आणि आपण त्यांच्या सेवेसाठी जे काही करू शकतो त्याचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असतो आणि त्याच्यावरती काम करत असतो. म्हणजे आमच्या संपूर्ण जी आम्ही ही यंत्रणा चालवलेली आहे त्याच्यामध्ये असं कुठेही आम्ही कुठल्याही रिस्ट्रिक्शन ठेवलेलं नाही, की त्यांची सुविधा आणि त्यांचा आनंद हा सर्वप्रथम आम्ही मानतो आणि त्याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो आणि ह्याच्या पुढे राहू. स्नेह डे केअर ही सुद्धा एक वेगळी संकल्पना. एखाद्या दिवशी किंवा काही दिवसांसाठी जर आपल्याला बाहेरगावी जायचंय, कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तीची आवश्यक वैद्यकीय काळजी घेणं शक्य नाही असं वाटतंय, त्यासाठी आहे स्नेह डे केअर. जीवन आनंदमध्ये नक्की घडतं तरी काय? का निर्माण होतो जिव्हाळा? का वाटते आपुलकी? कारण इथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या बरोबर असतात केअरटेकर. सकाळचा इथेच बनवलेला नाश्ता, तोही स्वच्छ वातावरणात आणि तुमच्यासाठी खास तयार केलेला. दुपारचं जेवण, संध्याकाळी निवांत बसून घुटके घेत प्यायलेला चहा आणि रात्रीचं आपल्या सोयीने घेतलेलं जेवण, कधी टीव्ही बघत तर कधी किचनमध्येच तर कधी हॉलमध्ये. ह्या सगळ्या जोडीला कॉमन जागेत निवांत बसून वृत्तपत्र किंवा मासिकांच्या वाचनाचा आनंद, कधी जमलेला कॅरमचा डाव, संध्याकाळी जवळच किंवा शेजारी मंदिरात मारलेला फेरफटका. आता घरच्यासारखं वातावरण म्हणजे घरच्यासारखे सण समारंभ साजरे करणं आलंच. मग ते 15 ऑगस्ट असो किंवा गुढीपाडवा, गणेशोत्सव असो किंवा नवरात्र. इथली टेरेस किंवा गच्ची म्हणजे तर हक्काची जागा, गप्पा मारण्यासाठी किंवा निवांत बसून निसर्गाचा आनंद घेण्यासाठी. इथेच होणारे छोटे मोठे सांस्कृतिक कार्यक्रमही मन रमवणारे, मनाला आनंद देणारे. म्हणूनच जीवन आनंदची निवड तुमच्या आपल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या काळजीसाठी अगदी योग्यच ठरते. नमस्कार, माझं नाव गोविंद आपटे. माझी 90 वर्षाची वयोवृद्ध मावशी या जीवन आनंदमध्ये गेल्या काही दिवसापासून आहे आणि त्यांच्यात प्रकृती तिथे आल्यापासनं एवढा चांगला बदल झालेला आहे की जी पूर्वी घरी किंवा हॉस्पिटलमध्ये खातपीत नव्हती, ती आता व्यवस्थित खायला प्यायला लागली. तिची एकच तक्रार आहे की मला फार खायला प्यायला घालतात, तर त्यामुळे ती बरी लवकरात लवकर होईल अशी मला आशा आहे आणि तसं तिच्या चेहऱ्यावरनं वाटते. तर त्याकरता मी डॉक्टर विजया डांगे यांचा अत्यंत आभारी आहे की त्या जी काही औषधं आहेत त्या स्वतः हाताने त्यांना देतात आणि दिवसातनं अनेक वेळा वेळोवेळी चौकशी करतात आणि माझ्या मावशीवर, 90 वर्षाच्या मावशीवर तिला खूप त्यांच्याकडे बघितल्यावर बरं वाटते. तर मला वाटतं ही स्वच्छता, आपुलकी आणि राहणं या दृष्टीने खूप चांगली, 90 वर्षाच्या माणसाकरता खूप चांगली जागा आहे असं मला वाटतं. जीवन आनंदाला भेट द्या आणि आपल्या प्रियजनांची काळजी निश्चिंतपणे सोपवा.